जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आपल्या गावी आहोत खिरखंडीमध्ये, आणि खिरखंडीमधून आपण चाललो आहे मंगेश जिथे आपलं काम करतो फार्म हाऊसमध्ये. तर एकांब्यामध्ये आलेलो आहे. तर मंगेश म्हणजे आत्याचा मुलगा मंगेश, तर तो एका ठिकाणी काम करतो. तर त्या ठिकाणी आपण फार्म हाऊसवर त्यांच्या आलेलो आहे काम बघायला शेती. आणि इथे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मंगेश मेहनत घेतो, शेतीचं उत्पादन करताना इथेच राहतो, यांच्या फार्म हाऊसमध्ये इथेच राहतो. तर आता आपण बघूया. ही बघा आमच्या मंगेशची मुलगी सई परी, खूप हुशार आहे अभ्यासात, पण बोलायला बोबडी बोलते आता. आणि हे बघा चालले नलिनी मंगेशची बायको पत्नी आहे, आणि ही आमची पायल. तर चला, तर मग आता मंगेशच्या फार्म हाऊसमध्ये मंगेशला घर दिलेलं आहे, तर त्या घरामध्ये तो राहतो. तर आपण ते बघूया, आणि पुढे सगळं फार्म हाऊसमध्ये काय काय आहे ते आपण बघूया. हां चल, मग दाखवते ना आम्हाला काय काय फार्म हाऊसमध्ये. चलो तो फिर. हे बघा असं पूर्ण डोंगराच्या पायथ्याशी एकच फार्म हाऊस आहे. आजूबाजूला हे अजून घर तयार झालं आहे, पण अजून कोण राहत नाही तिकडे. आणि ह्या जंगलामध्ये म्हणजे एकदम एकटाच राहतात, आणि एकटाच मंगेश आणि ही आमची सई परी, हे दोघे परी मंगेश आणि नलिनी, फक्त हे तिघेच या फार्म हाऊसमध्ये राहतात. आणि ही आमची पायल माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी आहे, सिद्धार्थनगरला राहते. ती मुंबईवरून आत्ता आले आहे. तर हे बघा, हे असे आत्याच्या मुलीची मुलगी आहे पायल. ही बघ, हिचं नाव काय आहे? परीने पाळलेली मांजर, काय नाव आहे? हे काय परी? काय आहे? शेंगा भाजलेल्या शेंगा उकडलेल्या आहेत. हे नलिनीसाठी घर दिलेलं आहे. इथे हे लोक नलिनी आणि मंगेश इथे राहतात ह्या रूममध्ये, आणि त्यांचे मालक ह्या इथे राहतात. तर चला बघूया. मंगेश खूप मेहनत घेतो, शेतीमध्ये खूप हुशार आहे, आणि त्याची मेहनत म्हणजे बघा. हे बघा, त्यांच्या ज्या मालक आहेत त्यांच्याकडे ते मंगेश कामाला आहे. हे ऊस लावण्यासाठी हे बघा हे असं तयार केलेलं आहे. आणि तिकडे एवढे लांब तुम्ही बघू शकता, झूम करतो. इथे विहीर आहे बघा, विहीर खोदलेली आहे, आणि म्हणजे पाण्याचा सोर्स चांगला आहे, विहिरीमध्ये पाणी पण आहे, आणि यांचा स्वतःचा तलाव देखील आहे. काय दाखवते परी? काय फुलं? अच्छा, तू लावलेच का? हां, हे बघा, ती जास्वंदीची फुलं आहेत ना? काय आहे? हां, कोणती तरी फुलं आहेत, तर ते आम्हाला दाखवते मामा. ही फुलं बघा. हे बघा, ही अशा प्रकारे इथे शेती आहे. ही शेती इथे रात्रीचे ना म्हणजे तरस, कोल्हे असे विविध प्राणी येतात ह्या इथे. हे बघ, एकदम डोंगराच्या पायथ्याशी आहे. तरस वगैरे इकडे खूप येतात, कोल्हे येतात. पण हे बघा, हे नारळाची झाडं लावलेली आहेत बाजूबाजूने. तलाव आपण बघतोय ना. तर चला, तर अजून काय? नलिनी, ही झाडं का सुकलेत नारळाची? हां, हे काय ग? का असं खराब झाले? विद्या, थांब विद्या, काय आहे? आता नवीन येत आहे. कोणी लावलं? तू लावलंयस? मग मंगेश खूप हुशार आहे. मंगेशची मेहनत आहे ना एवढी आहे ना, पण त्याला ते त्याच्या मेहनतीने आणि शेतीचं त्याला खूप नॉलेज आहे. खूप नॉलेज आहे शेतीमध्ये, औषधांची फवारणी वगैरे. मी तर नक्कीच मेहनत त्याची मंगेशची दाखवेन तुम्हाला. आमचा मंगेश किती मेहनती आहे, आणि त्याचा मेहनतीचा मोबदला म्हणजे त्याच्या मालकाला मिळतोच, आणि तो महिन्याच्या पॅकेजवर पगारावर आहे या ठिकाणी. चला, असं त्यांनी बनवलेलं आहे. काय शेवग्याच्या शेंगा दाखवते, तर आपण बघूया. चल परी. पायऱ्या बनवल्यात, म्हणजे त्याला एवढं नॉलेज आहे शेतीचं ना, खूप नॉलेज आहे म्हणजे. आणि रात्रीचं 1-1, 2-2, 3-3 वाजता पण उठून शेतामध्ये जातो पाणी पाजायला. ते ऊसांना पाणी पाजायला लागतं. कुठे शेंगा?
हो शेवगाच्या शेंगा दिसतात. चल 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 हा हे बघ हे बघ हे बघा दिसतात शेवगाच्या शेंगा ह्या थोडा. या शेवग्याच्या शेंगा आहेत. इथे मोठमोठ्या शेंगा लागल्यात बघू. हे बघा दिसतात तुम्हाला नारळाच्या झाडाच्या इथे हे बघा या शेवग्याच्या शेंगा आहेत. ते आता नको, आता तू काय दाखवते ते दाखव नलिनी. काय दाखवते? आंबा कुठे आहे? नारळ हा नारळाच्या झाडाला हे बघा नारळ पण आलेली आहेत चांगली मस्त. हे बघा पूर्ण नारळ आहे. याच्यात लावलाय का ऊस लावलाय का? मग ऊस कधी लावणार? जून मध्ये. आमची नलिनी पण खूप मेहनत घेते. नलिनी आणि मंगेश या दोघांची ही सगळी मेहनत. हे सगळं मालकाचं हे रान आहे. मालकाने शेती जी दिली आहे ही सगळी जी नारळाची झाडं वगैरे दिसत आहेत ना, ही जेवढी पण शेताच्या बाजूला झाडं आहेत किंवा ही शेताची लेवल ही सगळं मंगेशच्या हातून झालेलं आहे. आणि त्याचा हात एवढाच म्हणजे लकी आहे ना की शेतामध्ये ज्या ज्या शेतामध्ये तो जाईल ना त्या शेतामध्ये पीक चांगलं येणारच गॅरंटी असते. कारण त्याची ती मेहनत असते मनापासून केलेली. हे बघा कुठे हा आंबे. चल ना पुढे चाल. हा चाल ना पुढे. मग तू व्हिडिओ मध्ये माझ्या येणार नाही बघ माझ्या. चला आता आंबे. हा हे बघ हे कलम आहे ना. चल ना तू पण पुढे. नाही नाही तू चल चल. परी लाजते बघा. ही पायल लाजते. पायल लाजते. पायल चल बेटा. ही पण शेती तुमचीच आहे? अच्छा हे पण मग पूर्ण जागा डोंगरच घेतलाय काय? ऊसच याच्यामध्ये पण. हे बघा आंबे. केवढं छोटं झाड आहे आणि याला आंबे बघा किती आहे. हे सुद्धा मंगेशनेच हाताने स्वतःच्या लावलेलं आहे झाड. हे सांभाळ बघा. विद्याला काय राहत नाही आहे. हा आंबे तिला खायचे आहेत. कारण विद्या कोकणातली आहे. विद्या कुडाळची आहे आणि त्यामुळे तिला आंबे म्हटलं तर आंबे काजू फणस ते तर माझ्या गावाला काय तिला खायला मिळत नाहीत कारण आमच्या इकडे फार कमी आहे. पण आता हे बघा आंब्याचं ती खूप मजा घेते. सांभाळा सांभाळा लागेला. हाय सांभाळ बाबा. अगं पण ते झाड तुटेल ना नको काठी. हा बघा एक मिनिट बघू बघू. हा खूप छान. ए पडेल ते लागेल रे त्याला हे. तर अशा प्रकारे बघा. विद्या विद्या तुझ्या वजनाने ते झाड हे होत आहेत. घे पायल जमा कर. ए मनीषा नको. मनीषा नको ग. सगळे आंबे बिचारे पडतात. कच्चे पण पडतात. पण ते दगडावर आपटतायत. दगडावर आपटतात. व्यवस्थित काढ ना. बघा नलिनी आम्हाला आंबे पाहिजे काढून देते. बघूया आपण. विद्या उतरण्यासाठी खूप काही घेते मेहनत घेते कारण आंब्याजवळ तर गेली पण उतरणार कसं. हे बघा आता ही बघा ही आमची परीबाई कशी उतरते बघा. घसरून घसरून आंबे काढण्यासाठी पटापट वरती चढले पण आता उतरायचे वांदे झाले त्यांचे. विद्या किती आंबे जमा केलेस? हो हो छान. आंबे जमा केले आम्ही. भरपूर आंबे मस्त. अजून विद्या थोडे आंबे काढून झालेत. आता आपण पुढे चाललोय. इथे ना त्यांनी छोटासा तलाव बांधलाय म्हणजे पाण्याचा साठा करतात. तर पाण्याचा साठा शेतीसाठी त्याचा उपयोग करतात. तर छोटासा तलाव बांधलेला आहे. तो तलाव आपण बघूया. बापरे ह्या विद्यासाठी आंबे काढण्यासाठी नलिनी किती मेहनत घेते बघा. इथून बघा अशा दगडातून ती वरती गेली. आता विद्या प्रयत्न करते जाण्याचा. मग मला वाटलं वरती जातेस. नलिनी आंबे तोडून आणते. बापरे सांभाळ सांभाळ नलिनी. एकदम सांभाळ बघा.
रोजच खाता पण आता बाबा दगडीतून सांभाळा. चला तर आता आपण जाऊया तलावाकडे. बघू परी गोड आहे. हा आम्ही सगळे लाडाने परी बोलतो. सई नाव आहे तिचं. आणि लाडाने बोलत ए तिथेच इथे ते जवळ ठेव कुठेतरी समोर राहील. चलो कुठे हो आवळा आवळ्याचं झाड बघा. हे आवळे पण दिसत नसतील. माझा कॅमेरा जरा हे बघा हे आवळ्याचं झाड आहे. आवळे खूप आहेत त्याला. आणि ह्याच्या बाजूला बघा शेवग्याच्या शेंगा लागलेल्या आहेत. मोठमोठ्या किती जाड्या शेंगा. हे शेवग्याच्या आहेत मोठमोठे आहेत. सुकलेला आहे. आणि हा आवळा आहे. चला चला तर कशा पद्धतीने तलावा कोकणामध्ये थोडं वेगळी पद्धत असेल आणि इकडची आमची सातारची थोडीशी वेगळी पद्धत असेल शेतीची. तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा की कसं आहे. सगळे चाललो आहे आम्ही. ओय पडायला होत आहे सगळे एका लाईनीत. कारण हे बघा हे ना हे वावर आहे ना हे ऊसासाठी आता त्यांनी तयार करून ठेवलं आहे. जूनमध्ये जेव्हा पाऊस पडेल ना स्टार्ट होईल ना तेव्हा ऊस लावण्यात येईल इथे. ही संपूर्ण म्हणजे असे ऊसासाठी असे म्हणजे तयार केले जातात बीड त्याचे हे लाईन. दादा गाडी चालवतोय. हां ह्या ऊसाच्या मधून जाणार ना सगळे. हा ना हे बघा ह्या पाईप आहेत ना हे कधी टाकणार आता इथे. हे बघा हे अशा ह्या बारीक बारीक पाईप आहेत. तर ह्या पाईप ना ह्या प्रत्येक ऊसांच्या मधल्या लाईनींनी त्या पसरवणार अशा लाईनीमधून. आणि म्हणजे त्या पाईपाच्या माध्यमातून ऊसाला पाणी येणे ही ते बघा आपण बघू शकता. हे सगळं पाण्याची पाईपलाईन केलेली आहे. हे बघा इथे मेस बांबूचं झाड आपण बघतोय ना. चला असं रानात आम्हाला घेऊन चाललेली आहे. एवढ्या जंगलामध्ये हे फक्त तिघेच राहतात. मंगेश एवढा रात्रीचं 2-2, 3-3 वाजता उठून रानाला म्हणजे पुन्हा रानात पाणी पाजायला जातो शेतीला. म्हणजे रात्री कधी कधी लाईट रात्रीची येते ना तर त्यामुळे 4 दिवस लाईट रात्रीची असते 4 दिवस सकाळची असते असं काहीतरी आहे. तर ज्या दिवशी रात्रीची लाईट असते ना त्या दिवशी त्याला मग 2-2 वाजता 3-3 वाजता उठावं लागतं 12च्या नंतर. आणि शेतामध्ये जाऊन मोटर चालू करून मग ते पूर्ण शेतीला पाणी पाजतो रात्रभर. एकटाच जातो म्हणजे एवढी डेअरिंग आहे त्याची. हे बघा हे फार्म हाऊस फिरून आलो ना. आता नलिनी जो त्यांनी तलाव इकडे बांधलेला आहे त्यांच्या मालकाने तो तलाव आपल्याला दाखवायला घेऊन आले. मी एवढूसा चाललो पण दम लागला बघा किती. हा तलाव तुमचा आहे मालकाने बांधला आहे. सार्वजनिक तलाव आहे. अच्छा अच्छा गावकऱ्यांनी सार्वजनिक मिळून असा तलाव इकडे बांधलेला आहे. आणि थोडं बाजूच्या गावांना पाण्याचा टंचाई आहे पण इथे ह्या गावामध्ये पाण्याची टंचाई नाही आहे. तर आपण 4 एकर जमीन मध्ये जात आहे. कुठे जाते 4 एकर जमीन. 4 एकर जमीन. हा तुमच्याच मालकाचं 4 एकर मध्ये. अच्छा म्हणजे ही बरोबर सांगते आपल्याला परी. तिथं आता नवीन विहीर बांधलेली आहे. ही विहीर बांधली का आता. हो पण आप्पांची नाहीये. बघा आपण बघू शकतो तलाव खोल असेल ना ग. हा बघा हा तलाव आहे. हा मग हे पाणी पण तलावाचं तुम्ही घेता काय शेतीला. सौर ऊर्जाचं पण आहे तिकडे आणि तलाव बऱ्यापैकी इथे. म्हणजे पाण्याची काही टंचाई हे आटत नाही ना. पाणी सोडतात परत ह्याच्यात कसं काय करतात म्हणजे झरे आहे त्याला. हा खोल आहे का. खोल आहे
हिला माहिती आहे, परीला ती सांगते आम्हाला बघा मोठी बाई. आणि नलिनी आम्हाला इथपर्यंत घेऊन आले. आपण वरती बघू शकता पवनचक्की दिसतात, पवनचक्की. आणि ही सगळी नारळाची झाडं दिसत आहेत, हे ऊस दिसत आहेत ना, ते मंगेश आहेत त्यांच्या मालकाची शेती आहे ही पूर्ण. म्हणजे बरे 5 वावर ना, म्हणजे 5 वावर आहेत मोठमोठी त्यांची इकडे या ठिकाणी बऱ्यापैकी. आणि ही सगळी शेतीची कामं सगळं मंगेश एकट्याच्या जीवावर आहे. मंगेश सगळी मेहनत घेतो पूर्ण. अशा प्रकारे ते आपण तलाव पण बघू शकता. हा हे बघा पायल पण दाखवते आम्हाला तलाव. काहीतरी गाण्यावर फोटो काढा. हा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आपण मला कमेंटमध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ह्या व्हिडिओचा हा व्हिडिओ फार मोठा होत होता म्हणून मी हे 2 पार्टमध्ये बनवत आहे. तर पुढचा पार्ट नक्कीच बघा. कारण मी कुठेही व्हिडिओ कट केला नाही, कारण मला पूर्ण व्हिडिओ दाखवायचा होता. त्यामुळे हा व्हिडिओ फार मोठा होत होता म्हणून त्याचे 2 पार्ट केलेले आहेत. तर हा पहिला पार्ट आता आपण बघितला, आता दुसरा पार्ट पण आपण नक्कीच बघा. कारण एक पूर्ण गोष्टी दाखवण्याचा, शेती दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आम्ही काय काय तिकडे मजा केली किंवा काय आंबे कसे हे केले काढलेत वगैरे, ते सगळं काही तिकडे दाखवण्याचं, फार्म हाऊसचं सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही दुसरा पार्ट नक्कीच बघा. तर भेटूया आपण आता दुसऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.